जो नाते रक्ताने जवळचा आहे ह्याला महत्व नाही, जो हे नातं जे जपतो ना तो खरा जवळचा आहे. सौदी अरेबिया कंट्रीमध्ये एक प्रथा खूप वेगळी आहे. म्हणजे तिकडं कुठला सण कार्यक्रम का लग्न असलं तिकडं नॉनव्हेजच सर्व केलं जातं. आता ही झाली रेग्युलर, पण एखाद्या ज्या गरीबाच्या घरी हा कार्यक्रम असतो ना एक वेगळा सीन क्रिएट होतो. प्रॉब्लेम असा होतो की सांगितलेल्या पाहुण्यांपेक्षा जास्त पाहुणे येतात. त्याच ते काय करतात माहिती का, की त्यांच्याकडे नॉनव्हेज असतं, एक रोल बनवतात रोटीचा, त्याच्यामध्ये नॉनव्हेज आणि मसाला टाकतात आणि जे लांबून आलेले पाहुणे त्या लोकांना ते खायला देतात. पण नॉनव्हेज तर कमी, मग घरचे लोक येतात किंवा जवळचे मित्र पर्यंत, त्यांना त्या रोल मध्ये अजिबात नॉनव्हेजचा एक पीस नसतो, फक्त मसाला असतो आणि ते खाऊ घालतात. त्या जवळच्या माणसाला कळतं की जेवण कमी पडलंय आणि तो शांतपणे तिकडून निघून जातो आणि तो कार्यक्रम पार पडतो. एक दिवस एकाच्या घरी असाच कार्यक्रम झाला, तर त्याचं जेवण कमी पडलं. तर त्याच्याकडे जो पाहुणा होता जवळचा, त्यांनी त्याला तसंच दिलं रोल विदाउट नॉनव्हेज. त्या माणसाने जेव्हा पहिला घास खाल्ला आणि तो रोल उघडून पाहिला, त्यात नॉनव्हेजचा एक सुद्धा पीस नाही. त्यांनी 4 चौघात त्या कार्यक्रम घेणाऱ्या माणसाची लाच काढली की तू मला जो रोल दिला त्यात एक सुद्धा नॉनव्हेजचा पीस नाही. तो एकदम निर्लज्जपणे बोलला. त्या माणसाने त्याला बाजूला घेतलं आणि शांतपणे सांगितलं की तू माझ्या घरचा आहे म्हणून मी तुला असं दिलं की थोडं जेवण कमी पडलं. तर मला वाटलं तू शांत बसशील, गपचूप खाशील, पण तू सगळ्यांसमोर लाच काढली, माझी घराची इज्जत काढली. ह्याच्यानं मला कळलं तू माझ्या घरचा नाही, माझा लांबचा आहे. एक सांगू का, तुमची परिस्थिती काही असो, चांगली किंवा वाईट, पण जेव्हा तुमचे घरचे लोक फितूर होतात ना तेव्हाच तुमची सत्य परिस्थिती लोकांसमोर येते. त्याच्या जो नाते रक्ताने जवळचा आहे ह्याला महत्व नाही, जो हे नातं जे जपतो ना तो खरा जवळचा आहे. हेच जीवनाचं सत्य आहे.